हाय 2-3 दिवस झाले त्यामुळे नुसतं भाकरी खाऊन कंटाळा आलाय. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज चपात्या किंवा पुरीच बनवणार आहे. वरण भात एकदम साधं जेवण बनवणार आहे. कारण 2 दिवस झाले भाकरी खाऊन कंटाळा आला. इच्छाच नाही राहिली आता भाकरी खायची. म्हणून मी आज पुरी किंवा चपाती आज काहीतरी बनवणार आणि साधं जेवण बनवणार. तर चला स्वयंपाक बनवते. मळून घेते. सर्वात आधी पीठ मळून ठेवते. मग बाकीच्या वरणाची तयारी भाताची तयारी करते. कुकर लावलाय. राडा तर आहेच. ते सगळं उरकून घेते आधी सगळा स्वयंपाक, कारण नंतर खूप गरम होतं त्याच्यामुळं घेते उरकून. तर चला पीठ मळून घेतलं व्यवस्थित. पीठ भिजायला ठेवते मस्तपैकी आणि बाकीची तयारी करून घेते. शेतातून मस्त ताज्या मिरच्या आणल्या होत्या. त्याचा आज मी खरडा करणार आहे. जास्त तिखट आहे मिरच्या, त्याच्यामुळे थोडंच मिरच्या वापरणार आहे. कुकरचं चालूच आहे. घेते मिरच्या साफ करून, लसूण सोलून घेते आणि स्वयंपाकाला लागते. तर चला कुकर झालाय. वरण एक करून ठेवलंय मस्तपैकी आणि खरडा करून ठेवलाय. पुरीचं पीठ काढून ठेवलंय. तेल तापायला ठेवलंय. आता मी पुऱ्या करून घेणार आहे. सगळं उरकून झालं मग आम्ही जेवण करणार आहे. तर चला हे बघा आम्ही जेवायला बसलोय. आता आम्ही जेवण करून घेतो. स्वयंपाक मी उरकून घेतला, मग अशी करत होते. आता भूक लागली, जेवण करतो. मांजर नुसतं ओरडत राहते, खात तर काय नाही. 3 दिवस यात्रेची धावपळ म्हणून इतकं थकलं होता जीव. झोपले होते काम उरकून. पण ओवीला भूक लागली, मी तिला जेवण चालण्यासाठी उठले. तर ती जेवण करते बघा. मोबाईल बघत बसली होती. तिला भूक लागली मग मला तिने उठवलं. मग तिला जेवण चारते. तर चला मी तिला जेवायला घालते. तिचं जेवण झालं की सगळं उरकून घेते आणि मग आम्ही मस्त झोप घेतो. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. ओके, बाय, गुड नाईट.